नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकता आहात माझी कथा एक होता परमेश्वर. तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की हर्षवर्धनच्या हत्तीदलाचा सामना करण्यासाठी पुलकेशीने तयारी सुरू केली. पण हर्षवर्धन कशी तयारी घेऊन येत होता हे बघूया आजच्या भागात. सुरू करूया एक होता परमेश्वर. तर वाचकांच्या माहितीसाठी थोडं सांगतो. पुलकेशी आणि हर्षवर्धन याच्यातील युद्ध इसवी सन 619 मध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या कालावधीत लढलं गेलं. 4 एप्रिल 619 इसवी सनानंतर या दिवशी निर्णायक लढाई झाली. बॅटल ऑफ नर्मदा या नावानं ही लढाई प्रसिद्ध आहे. दुर्दैवानं या लढाईबद्दल काहीही त्या काळचं शिलालेख म्हणा, ताम्रपत्र म्हणा, असं टिकाऊ साधन उपलब्ध नाही. त्यामुळे काही शिलालेखात थोडा उल्लेख येतो, पण त्याचे व्यवस्थित माहिती कुठेही दिलेली नाही. संक्रांत उलटून जाईपर्यंत दक्षिणेकडे प्रयाण करू नये असं राजज्योतिषांनी हर्षवर्धनला सांगितलं होतं. त्यानुसार जायची तयारी सुरू झाली. राजज्योतिषांनी काढून दिलेल्या मुहूर्तावर नगारे तुतार्या वाजू लागल्या. हर्षवर्धनाचा प्रचंड असा खास हत्ती दर्पसात वर सोन्याची अंबारी चढवून सज्ज ठेवलेला होता. त्याच्यावर पुष्यभूतींचं भगवं निशाण फडकत होतं. दर्पसातच्या डोक्यावर सुद्धा सोन्याचा मुकुट होता. अंगावर जरीची झूल होती. त्याच्या मानेवर हर्षवर्धनाचा माहूत महेश आरूढ झाला होता. महेशच्या हातात सोन्याचा अंकुश होता. एक प्रचंड मोठा ढोल त्याच्या पुढच्या तशाच मोठ्या हत्तीवर चढवण्यात आला होता. सम्राट हर्षवर्धन राजवाड्याच्या बाहेर आला. दक्षिण दिग्विजयासाठी जायला तो आतुर झाला होता. तो राजवाड्याच्या बाहेर येतात परत एकदा जोरात मंगलवाद्यांचा गजर झाला. हत्तीवर ठेवलेल्या मोठ्या ढोलावर एक समान गतीनं ढोलवादक हातातल्या काठीचे आघात करू लागला. ढोलाचा गंभीर आवाज सगळीकडे गुंजायला सुरुवात झाली. ब्राह्मण स्वस्तिवाचक मंत्र म्हणत होते. हर्षवर्धनच्या समोर आधी नगरातील 7 सुवासिनी आल्या. त्यांनी महाराज हर्षवर्धनला ओवाळलं. त्यानंतर हर्षाची पत्नी स्वरमाला पुढे आली. तिनं हातात सोन्याचं तबक घेतलं होतं. त्यात एका सोन्याच्या वाटीत दुधात खाल्लेलं केशर होतं. त्याच्या बाजूला सोन्याचंच तेवतं निरांजन होतं. तिनं केशराचा टिळा हर्षवर्धनच्या मस्तकावर लावला. त्याला ओवाळून तबक बाजूला उभ्या असलेल्या दासीच्या हातात दिलं. तबकातला सोन्याचा हार उचलून तिनं तो हर्षाच्या गळ्यात घातला. दासी निरांजन असलेलं तबक घेऊन देवघरात गेली. आता हर्षवर्धन विजयी होऊन नगरात परत येईपर्यंत ते निरांजन तसंच तेवत राहणार होतं. हर्षवर्धन बरोबर महाराणी स्वरमाला सुद्धा महालाबाहेर आली. तिनं आधी दर्पसातच्या पायावर कुंकू आणि पाणी वाहिलं. त्याची पूजा केली. मग एक मिठाईचा मोठा गोळा त्याच्या पुढे केला. दर्पसातनं सोंड वर उचलून आपलं तोंड उघडलं. तिनं तो गोळा त्याच्या तोंडात भरवला. मग माहुतस्थानं दर्पसातला खूण करून खाली बसवलं. एक सोनेरी शिडी दर्पसातला लावली गेली. हर्षवर्धन पुढे झाला. दर्पसातला आणि त्याच्या शिडीला हात लावून त्यानं नमस्कार केला. मग उजवं पाऊल शिडीवर ठेवलं आणि तो शिडी चढला. तो अंबारीत बसल्यावर इतर 2 सैनिकांनी ती शिडी उचलून हौद्याच्या मागच्या बाजूला लटकावली. दर्पसातला इशारा केल्याबरोबर तो उठून उभा राहिला. हर्षवर्धननं आधारासाठी हौद्यातला खांब पकडून स्वतःला सावरलं. पण कसा कुणास ठाऊक त्याचा मुकुट अचानक डोक्यावरून निसटला आणि खाली पडला. हौद्याच्या कडेवर आपटून खाली जमिनीवर पडला. सर्वांच्याच मनात एक अशुभाची पाल चुकचुकली. स्वरमालानं मुकुट उचलून आपल्या वस्त्रानं पुसला आणि दर्पसातच्या सोंडेत दिला. त्यानं तो वर उचलून हर्षवर्धनच्या पुढे केला. हजारो कंठातून आरोळी फुटली. महाराज हर्षवर्धन, जय तू जय तू ध्वनी निनादला. मुकुट आपल्या मस्तकावर बसवत हर्षवर्धननं पुढे चढण्याची आज्ञा दिली. ढोलांच्या तुतार्यांच्या आवाजात दर्पसात चालू लागला. त्याच्या पाठोपाठ हर्षवर्धनाची अजेय सेना सुद्धा चालू लागली. दक्षिणेकडच्या मार्गावर दर्पसातची पावलं पहिल्यांदाच पडत होती. पुलकेशीचा पाडाव करण्यासाठी हर्षवर्धन निघाला होता. त्याचा मार्ग सुखकर व्हावा म्हणून सैन्यातील अनेक पथकं आधीच पुढे गेली होती. दर 10 ते 15 कोसांवर जमीन साफसूफ करून छावणी ठोकायची तयारी करून ठेवली जात होती. जसजसा हर्षवर्धन दक्षिणेकडे जाऊ लागला तसा त्याला अपरिचित असलेला मुलूक दिसू लागला. कान्यकुब्जेच्या कडाक्याच्या थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. जमीन सपाटच होती. हर्षवर्धनच्या हेरखात्यानं पुलकेशीचा भाग डोंगराळ असल्याचं कळवलं होतं. डोंगर लागण्याची हर्षवर्धन वाट पाहत होता. तसे त्याने उत्तरेकडे काही डोंगर पाहिले होते, पण ते कधी ओलांडले नव्हते. ओलांडू ते सुद्धा, त्यात काय, हर्षवर्धनच्या डोक्यात विचार आला. करता करता हर्षवर्धन आपल्या राजधानीतून निघून महिना झाला. आता कलचुरींचं राज्य जवळ आलं होतं. हर्षवर्धनचे हेर सुद्धा आपल्या बातम्या हर्षवर्धन पर्यंत पोहोचवित असणारच याची पुलकेशीला पूर्ण कल्पना होती.
त्यांना फसवण्याची सुद्धा गरज होती. त्यामुळे हर्षवर्धनची सेना विंध्य पर्वत ओलांडायला जवळ आली की आपण बांधलेल्या नावाच्या पुलावरून आपली सेना नर्मदेच्या उत्तरेला जाईल आणि विंध्य पर्वताच्या पश्चिमेकडून त्याला अर्धा फेरा घालून हर्षवर्धनच्या सेनेला गाठील. विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आपण हर्षाला येऊच द्यायचं नाही, अशी बातमी आपल्या सैन्यात पसरवायला पुलकेशीनं सुरुवात केली. हर्षवर्धनच्या हेरांनी अपेक्षेप्रमाणेच ही खबर उचलली आणि हर्षवर्धनकडे नेऊन पोहोचवली. पुलकेशीचा अंदाज चुकवायचा तर हर्षाला विंध्य पर्वतातून मार्ग काढून विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे जाणं भाग होतं. विंध्य पर्वताचं नैसर्गिक संरक्षण दक्षिणेला मिळत होतं, तो ओलांडण्याशिवाय पर्याय नव्हता. विंध्य पर्वताच्या पश्चिमेकडून येऊन पुलकेशीची सेना उतरत आपल्याला गाठील या अपेक्षेनं विंध्य पर्वताच्या जवळ आलेल्या हर्षवर्धनानं हालचाली सुरू केल्या. पुष्यभूती सैन्य लढाईला कुठल्याही क्षणी तोंड लागेल या अपेक्षेनं तयार होऊ लागलं. हर्षवर्धनकडे हेर नियमित बातम्या आणत होते, पण त्यात नवीन माहिती फारशी नव्हती. उघड्या वागड्या चालुक्य सेनेला आपल्या बरोबरचा झगडा परवडणारा नाही याबद्दल हर्षवर्धन आश्वस्त होता. इतक्यात हर्षवर्धनचे 2 हेर हर्षवर्धनच्या छावणीत येऊन दाखल झाले. दोघेही रात्री उशिरा हर्षाच्या सैन्यात येऊन पोहोचले होते. सकाळी त्यांना हर्षवर्धनच्या समोर हजर केलं गेलं. प्रणाम महाराज, आम्ही स्वतः पुलकेशीच्या सैन्याच्या आसपासच्या भागात हजर होतो. पुलकेशीचं प्रचंड सैन्य नर्मदेच्या दक्षिणेला आलेलं आहे. 50 ते 60 हजार हत्ती, 50,000 ते 80,000 घोडदळ असा प्रचंड पसारा आहे. तितकंच पायदळही आहे. पण पुलकेशीचे सैनिक कमरेला एक वस्त्र बांधतात. अंगानं काळे सावळे असून बहुधा उघडेच असतात. चामड्याचं एक आवरण घाव टाळण्यासाठी अंगावर घालतात. या पलीकडे कपडे नसतात. त्यांची शरीरयष्टी किरकोळ असते. ते आपल्या सैनिकांसारखे बलदंड आणि धिप्पाड नाहीत. उंचीला सुद्धा कमीच असतात. त्यांची शस्त्र अगदी मागासलेली आहेत. बहुतेक लढाया आखूड तलवारीने लढतात. जवळून लढाई करायची त्यांची पद्धत आहे. धनुष्यबाण वापरतात, पण त्यांची धनुष्य सुद्धा चांगली नाहीत. त्यांच्याकडे लढणाऱ्या सैनिकाचा इतका तुटवडा आहे की आपल्याला तोंड देण्याची तयारी करायला त्यांनी स्थानिक टोळ्यांमधील आदिवासी लोकांना सैन्यामध्ये भरती करावं लागलंय. असं असेल तर मग मैत्रक आणि कलचुरी त्यांच्याशी का लढू शकले नाहीत, हर्षवर्धननं विचारलं. महाराज, चालुक्य सैनिकांचं लढाईचं तंत्र जरी मागासलेलं असलं तरी ते अतिशय चिवट योद्धे आहेत. जखमी झाले तरी लढाई करत राहतात. तसंच मैत्रकांनी लाटांच्या बरोबरीनं चालुक्यांशी लढाई केली, पण तसं करताना त्यांनी पश्चिम किनाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. चालुक्यांनी याचाच फायदा उठवला. त्यांच्या जहाजांनी मैत्रकांच्या पिछाडीला सैन्य उतरवलं आणि मैत्रकांना कात्रीत सापडवलं. त्यांच्या राजधानीवर हल्ला केला, त्यामुळे मैत्रकांना मागे हटावं लागलं. त्यामुळेच चालुक्य जिंकू शकले. चालुक्यांनी असं केलं असेल तर त्यांच्या डावपेचांना कमी लेखणं कदाचित चुकीचं ठरेल, हर्षवर्धन म्हणाला. त्यांच्या शस्त्रांबद्दल आणखी काय सांगू शकाल? त्यांच्याकडे फारसं काहीच नाहीये महाराज. मोठाले पेटारे हत्तींवरून आणलेले आम्ही पाहिले. ते खाली उतरवण्यासाठी त्यांनी स्थानिक मजुरांना नेमलं होतं. त्यात आम्ही सामील झालो. पण त्या पेटाऱ्यात बहुधा आणखी भाले आणि धनुष्यच आणलेली असावीत. कदाचित तलवारी असतील, पण आकाराच्या मानानं पेटारे हलके वाटले. त्यामुळे तलवारी असण्याची शक्यता कमी आहे. सळईसारखे भाले ते वापरतात. पुढे आपल्याकडच्या बाणाच्या टोकासारखा फाळ नसतो. एक टोकदार सळई, ज्याला ते चाळकी म्हणतात, ते असतं. मागे बांबूचा दांडा असतो. कदाचित या चाळक्या पेटाऱ्यांमध्ये असू शकतील. त्यांच्या लढाईच्या पद्धतीबद्दल आणखी काय सांगाल? महाराज, त्यांची भिस्त हत्तींवर आहे. पण आपण आपल्या हत्तींना जसं पोषक खाद्य, गव्हाचे रोट वगैरे खायला घालतो तसं ते करत नाहीत. ते हत्तींना बहुतेक गवतच खायला घालतात. त्यामुळे त्यांचे हत्ती आपल्यासारखे उंच आणि पुष्ट नसतात. उंचीला कमीच. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर घोडदळ सुद्धा आहे. ते मात्र चांगलं राखलेलं आहे. हातात चाळुकीचा भाला घेऊन त्यांचे स्वार दौडत असतात. वेगाने आणि अचूक भालाफेक करतात. ठीक आहे, हर्षवर्धन म्हणाला. तुम्ही बातम्या काढत राहा. काही महत्वाचं समजलं तर ताबडतोब कळवा. हेर पुन्हा अधिक बातम्या काढण्यासाठी पुलकेशीच्या सैन्याच्या दिशेला चालू पडले. हर्षवर्धनच्या सैन्यात सुद्धा विपुल प्रमाणात हत्ती होते. 30 ते 40 हत्ती एका शेजारी एक उभे राहून चालू लागत. प्रत्येक हत्तीवर 2 धनुर्धर आणि त्यांच्या मागे त्यांना बाण पुरवायला 2 सहाय्यक असत. या व्यतिरिक्त एक माहूत असे. माहुताला आणि धनुर्धाऱ्यांना जाड चामड्याची चिलखतं घातलेली असत. मोठ्या सरदारांना छातीवर लोखंडी कवच असे. हत्तीच्या बाजूनं पायदळातील सैनिक असत. एक अभेद्य भिंत शत्रूवर चालून जाई. उत्तरेतल्या कुठल्याही राजाची सेना आजवर या हत्तींच्या पुढे टिकू शकली नव्हती. त्यातून हत्तींच्या सुळ्यावर टोकदार आवरण लावलेलं असे. गरज पडल्यास शत्रूच्या हत्तींना भोचकणं त्यांना शक्य होई. हत्तींच्या पाठोपाठ चालणारे शेकडो रथ आपल्या चाकांच्या घरघराटामुळे शत्रूंना घाबरवून टाकीत. घोडदळ आणि उंटदलाला साधारणपणे काही काम पडत नसे. चालुक्यांच्या हत्ती दलाला आपले हत्ती नेस्तनाबूत करून टाकतील याची हर्षवर्धनला खात्री होती.
मकर संक्रांत झाल्याला महिना उलटून गेला होता. हर्षाचं सैन्य विंध्य पर्वताच्या उत्तरेला येऊन पोहोचलं. इथेच हर्षवर्धनला विंध्य पर्वताच्या प्रचंडपणाची कल्पना आली. आडवा पसरलेला विंध्य पर्वत त्याच्या हत्तींची वाट अडवून उभा होता. पुलकेशीला हरवायचं तर आधी विंध्य पर्वतावर विजय आवश्यक होता. पुलकेशीची हेरांनी सांगितलेली योजना हर्षाला मार्गातच अडवायची होती. त्याला टाळून आपण जर नर्मदेपर्यंत गेलो तर लढाई आपल्यासारखी होईल याची हर्षाला खात्री होती. पण त्यासाठी विंध्य पर्वत ओलांडणं भाग होतं. अवघड वाटांनी हत्ती आणि रथ नेणं मुळातच सोपं नव्हतं. त्या भर म्हणून जर पुलकेशीच्या सैनिकांनी हल्ले सुरू केले तर त्यांना थांबवता येणं अशक्य नव्हतं, पण कठीण नक्कीच होतं. नुकसानही खूप झालं असतं. हर्षवर्धननं आधी पायदळाला पुढे न्यायचं ठरवलं. पण त्याच्याही अगोदर काही सैनिकांनी जाऊन रस्त्याची आणि डोंगरातल्या परिस्थितीची पाहणी करायची गरज होती. हर्षवर्धन विंध्याकडे येऊन पोहोचल्याची खबर पुलकेशीकडे पोहोचली. तो आणि कुब्जा विष्णुवर्धन यांच्यात खल सुरू झाला. हर्ष तर येऊन पोहोचला, आता काय करूया? पुलकेशीने विचारलं. अण्णा, तू जर हर्षाच्या ठिकाणी असतास आणि शत्रू पर्वतात तुझी वाट पाहत असू शकेल हे तुला माहित असेल तर तू काय करशील? विष्णूनं विचारलं. मी आधी काही टेहळे पाठवून पर्वतातल्या वाटांचा अंदाज घेईन आणि सुरक्षित असेल तरच सैन्य पर्वतात घालीन. अगदी बरोबर, हर्षवर्धन नक्की हेच करील. आणि आपण सर्व पर्वत सुरक्षित असल्याचं त्याला पटवून देऊ आणि तो आत आला की हल्ला करायचा. वा विष्णू, कल्पना छान आहे, पुलकेशी म्हणाला. पुलकेशीनं आपल्या भिल्ल आणि आदिवासी सैनिकांच्या नायकांना बोलवलं. त्याचबरोबर डोंगरावरच्या लढाईचा इतके दिवस सराव केलेल्या चालुक्य सेनेचे नायकही होते. त्यांना पुलकेशीनं स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार ते विंध्य पर्वतामध्ये चालू पडले. त्यांना सुरुवातीच्या टेहळ्यांपासून लांब राहायचं होतं. लढाई करायची नव्हती. त्यांच्या हातात साधी बांबूची धनुष्य होती. बाण नुसते बांबूची टोकं तासून बनवलेले होते. कमरेला साध्या लाकडाच्या सुऱ्या होत्या. कुठलंही सुधारलेलं हत्यार सहज हर्षाच्या सैनिकांना दिसू शकलं नसतं. जरी ते हर्षाच्या टेहळ्यांच्या नजरेला पडले तरी ते पुलकेशीचे सैनिक असू शकतील अशी शंका सुद्धा हर्षवर्धनच्या टेहळ्यांना आली नसती. लिंगप्पा आणि त्याचे साथी सैनिक निघाले. विंध्य पर्वतामधल्या खिंडी आधीच पुलकेशीच्या सैन्याच्या ताब्यात होत्या. पुलकेशीच्या तिथे असलेल्या सैनिकांना माघारी छावणीवर पाठवलं गेलं. आजूबाजूच्या जंगलात लपून पुलकेशीची ही भिल्ल आदिवासी आणि त्याची डोंगर सेना खिंडींवर आणि वाटांवर नजर ठेवू लागली. विष्णूच्या अंदाजानुसार हर्षवर्धननं आपली टेहळ्यांची तुकडी पुढे पाठवली. त्यानं शाळीग्रामला बोलवलं. शाळीग्राम हा त्याचा अगदी सुमार दर्जाचा सैन्य अधिकारी. त्याच्या हाताखाली 250 लोक होते. त्यांना घेऊन शाळीग्रामनं विंध्य पर्वतात जायचं आणि टेहळणी करून परत यायचं ही जबाबदारी त्याच्यावर दिली होती. त्याच्या हाताखाली आणि मदतीसाठी श्रीनिधी होता. पुलकेशीच्या सैन्याशी लढाईचा प्रसंग आला तर त्यांच्या ताकदीचा अंदाज घेऊन माघारी येण्याबद्दल हर्षवर्धननं त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. भल्या पहाटे शाळीग्राम श्रीनिधीसह आपल्या लोकांना घेऊन निघाला. 5-6 दिवस तरी त्याला जाऊन यायला लागणार होते. पायी जाऊनच टेहळणी करायची म्हणजे कुठलाही दुवा नजरेतून निसटणार नाही असा त्याचा बेत होता. प्रत्यक्षात डोंगर चढायला लागल्यावर ते किती कठीण आहे याचा अंदाज शाळीग्रामला येऊ लागला. सपाटीवर वावरायची सवय असलेल्या माणसाला चढ चढायला लागल्यावरच त्यातल्या यातना समजू शकतात. पहिला डोंगर चढून व्हायच्या आधीच शाळीग्रामची सेना धापा टाकू लागली. डोंगरातून पायवाटा होत्या, पण त्या अरुंद, वळणावळणाच्या आणि चढ उताराच्या. त्या वळणावळणानं वर चढत असताना अनेक ठिकाणी पुढलं किंवा मागचं काहीच दिसत नसे. मार्गात अनेक ठिकाणी दगडगोटे होते, काही ठिकाणी खडक होते. त्यावरून रथ नेणं शक्य नव्हतं. हत्तींना सुद्धा तिथून नेणं कठीणच होतं. भरीत भर म्हणून मधून मधून झाडं उन्मळून पडली होती, त्यामुळे वाटा अडल्या होत्या. ती बाजूला करायची गरज होती. हत्तींच्या सहाय्यानं ती हटवता आली असती, पण ती हटवली नाहीत तर सैन्याला डोंगर पार करता आला नसता. पुलकेशीची सेना तर राहू दे, अजून कुठलाही माणूस त्यांच्या नजरेला पडला नव्हता. आपण जातो आहोत तो मार्ग तरी बरोबर आहे की नाही हे सुद्धा कळत नव्हतं. अचानक त्यांच्या नजरेला एक आदिवासींची टोळी पडली. जेमतेम 10-12 लोक होते. जंगलात शेकोटी पेटवून ते बसले होते. कमरेला करगोट्यामध्ये गवत बांधलेलं. शेकोटीवर आपली शिकार भाजत होते. बाजूला त्यांची धनुष्य, मारलेल्या प्राण्याचे काही अवशेष पडलेले. शालिग्राम आणि त्याचे लोक येताना पाहून ते उभे राहिले. एकमेकांशी अगम्य भाषेत बोलू लागले. उठून त्यांनी आपली धनुष्य सरसावली. त्यांना ठार मारणं शालिग्रामला सहज शक्य होतं, पण शालिग्रामला त्यांच्याकडून माहिती हवी होती. त्यांच्याशी लढून किंवा त्यांना मारून फायदा काहीच नव्हता. शालिग्राम निशस्त्र राहून पुढे झाला. त्यांनी आपले दोन्ही हात उंचावले होते. चेहऱ्यावर हसू होतं. त्यांच्यावर हल्ला करायला तो येत नाहीये त्यांना कळावं हा त्याचा हेतू होता.
त्याला तसं येताना पाहून त्या आदिवासींनी आपली उंचावलेली धनुष्य खाली केली. आदिवासींचा मुखिया पुढे झाला. त्याच्या गालावर एक मोठा चामखीळ होता. डोक्यावर पिसांचा मुकुट होता. हातात तशीच पिसं लावलेला एक भाला होता. शालिग्रामनं वाकून त्याला प्रणाम केला. शालिग्राम मैत्रीच्या हेतूनच आलेला आहे हे बहुधा त्या प्रमुखाला कळलं असावं. खाणाखुणा करीत शालिग्राम आपलं म्हणणं त्याच्या पुढे मांडू लागला. बरेच सैनिक डोंगरात कुठे आहेत का असं त्याला विचारायचं होतं. आणि त्या आदिवासींच्या उत्तरावरून डोंगरात कोणीही सैनिक नसावे याचा अंदाज शालिग्रामला आला. त्या लोकांना तिथेच सोडून शालिग्राम आणखी पुढे गेला. बरंच अंतर चालल्यावर सगळेच थकून गेले होते. आणखी पुढे न जाता रात्रीचा मुक्काम तिथेच करायचा ठरलं. थंडी वाढत होती. शेकोट्या पेटवल्या गेल्या. विंध्य पर्वतातल्या रानटी प्राण्यांचे आवाज ऐकत शालिग्राम आणि त्याची तुकडी जंगलातच विसावली. 2 दिवस असेच गेले. डोंगरात कुठे कुठे तुरळक ठिकाणी आदिवासींची गाठ पडली, पण त्याच्या व्यतिरिक्त पुलकेशीचे सैनिक तर सोडाच, इतर कोणीही मनुष्य प्राणी दिसला नाही. पुलकेशी अजूनही विंध्य पर्वतात आलेला नाही याची शालिग्रामला खात्री होती. शेवटी एक दिवस डोंगरावरून त्यांना पलीकडची सपाट भूमी दिसू लागली. पर्वत रांगा संपल्या होत्या. झाडी घनदाट होती, पण जमीन सपाट होती. मला वाटतं आपण पर्वत ओलांडलाय आणि त्या पुलकेशीचं सैन्य अजून तरी इथे पोहोचलेलं नाही, शालिग्राम म्हणाला. मला असं नाही वाटत, श्रीनिधी म्हणाला. माझ्या मते आपल्याला जितक्या आदिवासी टोळ्या भेटल्या ते सर्व पुलकेशीचेच लोक होते. कशावरून? एक तर ते सगळे पुरुष होते, एकही स्त्री दिसली नाही. दुसरं म्हणजे कुठेही आपल्याला वस्ती दिसली नाही. ते ठीक आहे, शालिग्राम म्हणाला. कदाचित दाट रानात त्यांच्या वस्त्या असतील, त्यामुळे आपल्याला दिसल्या नाहीत. त्यांच्या स्त्रिया परक्या लोकांसमोर येत नसतील. विशेषतः इतके सैनिक येत आहेत हे दिसत असताना कुठली स्त्री येऊन त्यांच्या पुढ्यात यायचा विचार करील? हे पटण्यासारखं होतं, पण श्रीनिधीला काहीतरी खटकत होतं. इतकी प्राथमिक हत्यारं घेऊन पुलकेशीचे सैनिक असणार नाहीत हे सुद्धा त्याला पटत होतं. थोड्याशा अनिच्छेनंच पर्वतात धोका नसल्याचं हर्षवर्धनला सांगायला त्यानं मान्यता दिली. शालिग्राम आणि त्याचे साथी परत निघाले. परत जाताना सुद्धा त्यांना धोकादायक वाटेल असं काहीच घडलं नाही. शालिग्रामनं सारं काही ठीक असून पुलकेशी अजूनही विंध्य पर्वतात पोहोचलेला नाही ही खबर हर्षवर्धनला दिली. नेमकी त्याच वेळी हर्षाचे हेर सुद्धा पुलकेशीचं सैन्य अजून नर्मदेच्या दक्षिण तटावरच असून त्याचे हत्ती नर्मदेच्या पाण्यात डुंबत आहेत ही बातमी सुद्धा घेऊन आले. त्यामुळे आपल्या स्वारीची खबर बहुधा पुलकेशीला इतकी महत्वाची वाटत नसावी किंवा आपल्याला विंध्य ओलांडता येईल याची त्याला अपेक्षा नसावी हे हर्षवर्धननं ताडलं. त्यानं याचाच फायदा घ्यायचं ठरवलं. त्याने आपल्या सैन्याला विंध्य पर्वताच्या दिशेनं कूच करायचा हुकूम केला. पायदळ पुढे, त्यामागं हत्तीदल, त्यामागे घोडेस्वार आणि अगदी शेवटी रथ अशी रचना केली गेली. दरपसाटची दमदार पावलं विंध्य पर्वताच्या दिशेला पडू लागली. हा भाग इथेच थांबवूया. पुढच्या भागात ऐकूया पुढली गोष्ट. ऐकत रहा एक होता परमेश्वर. धन्यवाद.